सेनेचा अक्षय कुमारच्या महिलेला अक्षय कुमारच्या महिलेला अक्षय कुमारच्या महिलेला सिने अभिनेत्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेवा आक्रमक झाली आहे। ऑनलाईन गेमिंग ॲप तसेच पान मसाला, गुटखा आदी पदार्थांची जाहिरात करणाऱ्या सिने अभिनेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी मनसेच्या वतीने करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही आक्रमक झाल्याचं गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत। नाशिकच्या ठक्कर बाजार येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर मनविसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अशा जाहिरातबाजी करणाऱ्या सिने अभिनेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। विद्यार्थी सेनेचा अक्षय कुमारच्या महिलेला अक्षय कुमारच्या महिलेला तसेच अभिनेत्यांच्या प्रतिकात्मक बॅनर पायदळी तुडवत निषेध करण्यात आलाय। युवा पिढी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सोशल मीडियावर सक्रिय आहे। त्यातच केवळ पैशासाठी हे अभिनेते अशा प्रकारच्या जाहिराती करतायत हे चुकीचं असल्याचा आरोप मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। सरकारने या प्रकरणी अभिनेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आता जे काही ऑनलाईन गेमिंग ॲप आणि आता जे काही आम्ही जोडो मारो घेतलं जे सिने अभिनेते आहेत हे सर्व जे काही ॲड्स करतात ॲक्च्युली चुकीचं आहे। तरुण पिढी यांना बघत असतात, लहान मुलांना बघत असतात आणि जर यांच्या हातामध्ये जर विमल, गुटखा किंवा जे काही ॲड करतात, जे काही गेमिंग ॲप आहे, मुलं विचारतात, लहान मुलं विचारतात की हे काय, आणि एक वेगळा मेसेज जातोय याच्यामध्ये। आणि म्हणून आज ह्या सिने अभिनेत्यांना प्रतिकात्मक बंदी घातली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। सरकारने याच्यावरती काहीतरी नियोजन केलं पाहिजे की ह्या गेमिंग ॲप्स आणि हे तर बंद झालेच पाहिजे, पण जे प्रमोशन करतं यांना पहिले यांना आळा घातला पाहिजे। आणि म्हणून आज जे काय आमच्या मनसेतर्फे आम्ही जे काय आंदोलन केलं आहे त्याची सरकारने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी। या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।